आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्र मजूर पक्षाची पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे। आता सुरू असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका या निवडणुका आणि आमच्या महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीनं सर्व प्रभागामध्ये स्वबळावर पक्षाने ठरवलेलं आहे। सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या युत्या होत आहेत, आघाड्या होत आहेत। राष्ट्रवादी एकत्र येते, भाजप सेना एकत्र येते आणि मग मात्र ऐनवेळी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला बरोबर घेतल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळी मात्र आम्हाला दूर ठेवलं जातं। मग आमच्या कार्यकर्त्यांनी त्या काळामध्ये केलेलं जे काम असतं ते कुठल्या तरी अपेक्षेनेच केलेलं असतंय। आमचं अशी आम्ही वाट पाहत होतो, ज्यांची कामं आम्ही केलेत त्यांनी आम्हाला बरोबर घ्यावं, मग काही अंशी आम्ही वाट पाहत होतो, चर्चा करत होतो। बरोबर घेण्याचा मानस काही दिसत नाही। मग आमच्या कार्यकर्त्यांची चलबिचल चालू झाली। मग कुठवर वाट पाहणार आपण? 23 तारखेला फॉर्म भरण्याची तारीख आहे आणि मग मात्र आम्ही तातडीने बैठक घेऊन ठरवलं, मागे लागण्याचा अर्थ नाही। आपण आपल्या पक्षाच्या वतीनं स्वबळावर आपण निवडणुका लढवूया आणि तसं आम्ही त्या पद्धतीनं ठरवलं। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 78 झोपडपट्टी आहेत। मजूर पक्षाचं झोपडपट्ट्यांमध्ये जास्त आहे। त्या ठिकाणी मजूर आहेत, कामगार आहेत, धुणं भांडी करणाऱ्या महिला आहेत, शेतमजूर कामगार आहेत, वीटभट्टीवर काम करणारे कामगार बी राहत आहेत, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे गरीब कामगार तिथे राहत आहेत। कामकाज झोपडपट्ट्यामध्ये जर आहे तर 78 प्रभागामध्ये आम्ही प्रभावी ठरू शकतो। मग कमीत कमी आमच्या पक्षाची तरी ताकद आम्हाला कळेल। जिथं कमी आम्ही पडू त्या ठिकाणी आम्हाला सुधारणा करता येईल या उद्देशाने आम्ही स्वबळावर निवडण्याचं ठरवलेलं आहे। श्रीमंत महापालिका आहे। या महापालिकेमध्ये सुसज्ज हॉस्पिटल्स असणं गरज आहे। 30 लाख लोकसंख्या असणारी महापालिका। त्या भागामध्ये काही रुग्णालय बांधलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी अकुशल कामगार म्हणून कामकाज केलं जातं आणि ठेकेदारांचे खिसे भरले जातात। गोरगरिबांना न्याय मिळत नाही। सहन करणार? शासनाने ठरवलं की आपण SRA प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांचं जीवनमान उंचवण्यासाठी SRA प्रकल्प त्यांनी जाहीर केला, मंजूर केला, त्याचं कामकाज चालू आहे। परंतु सर्वे करत असताना मात्र मूळ जो राहणारा माणूस आहे त्याच्यावर निर्णय होतोय।
मग ज्या बिल्डरांनी त्या ठिकाणी कामकाज घेण्याचं ठरवलेलं आहे त्याच्या पद्धतीने यादी बनते. हा अन्याय होत नाही का? आम्ही लक्षात आणून दिलं की ज्या माणसाची झोपडपट्टी आहे त्याला न्याय द्यायला पाहिजे. बरं 30-40 वर्ष झाले राहत आहेत, त्या वेळेपासून राहत आहेत, त्यांची मुलं आज मोठी झाली, त्यांची लग्न झालेत, त्यांचा विचार होण्याची गरज आहे. त्यांची झोपडी मोठी होती, मग त्यांनी वेगवेगळे करून 2 केलेत, राहत आहेत. पण मात्र तुम्ही त्याला एकाच घरावर तुम्ही दाबून धरताय, तो त्यांच्यावर अन्याय होतोय. आणि म्हणून सुद्धा हा माझ्या मते ठेकेदारांचं बिल्डरांचंच तिचे भरण्यासाठी चाललेला उपात्याप आहे. त्याला अधिकारी मदत करते. उदाहरणार्थ सेक्टर नंबर 22 88-89 पुनर्वसन झाल्यानंतर इतक्या वर्षानंतर आजही महापालिकेचे अधिकारी खोटा आवाज देत आहेत. गलिच्छ वस्ती आहे म्हणून प्लॅन पास आहे सेक्टर नंबर 22, कोणी तपासा बघा. खोटा सुसज्ज रस्ते आहेत, त्या ठिकाणी मोकळे ग्राउंड सोडलेले आहेत, प्रत्येक घरात संडास आहे, हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे, शाळा त्या ठिकाणी आहे, चारही बाजूनी व्हेंटिलेशन आहे, तरी तुम्ही त्याला गलिच्छ वस्ती म्हणताय. म्हणजे हा कुठेतरी बुमरँग मला वाटतं. मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. माळामध्ये आम्ही त्यांच्या विरोधात केस टाकली आणि SRMचं जे त्यांचं पुणे विभागाचं जे कार्यालय आहे मुंबईचं, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्या तक्रार केंद्रामध्ये आम्ही केस केलेली आहे त्यांच्यावर. त्याची चर्चा चालू आहे. परंतु बिल्डर अधिकारी संगनमताने गुंडाळून कामकाज चालू आहे, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. दुसरी गोष्ट वाहतुकीचा प्रश्न आहे. किती वर्ष झालं तुम्ही पाहताय या बॉम्बे पुणे रोडचं काम चालूच आहे. किती वर्ष BRT केलं, ठीक आहे, फास्ट गाडीची गरज आहे लोकांना, इमर्जन्सी मुलांनी मान्य केली. BRT झाल्यानंतर त्याचं कामकाज होतं नाही होतं. मेट्रो आली, त्या मेट्रोचा सगळा राडा सगळ्या रोडवर, त्याचं पूर्व नियोजन करणं गरजेचं होतं. जेवढा आहे तेवढा सोडणे, तिकडून वाहन सोडणे, तिकडून तो घुसतोय, जो घुसलाय त्याच्यावर कारवाई. पण तुम्ही त्याला पर्याय द्या ना. तुम्ही जर काम करताना पर्याय नसतं द्या, असं नाही. काम चालू आहे मग यायचं नाही. सर्व्हिस रोड दिलाय, सर्व्हिस सुरक्षेसाठी आहे, हे मला कळत नाही. तुम्ही बघा बांधून ऑनलाईन पावती आणि मग गाडी पकडली की किती बॅलन्स आहे, गुन्हा आहे का? या सरकारला टॅक्सपेअर भरणारी माणसं जी आहे, गावकांचं काय घर बघा, जिथे लोकांनी 1-2 गुंठ जागा घेतलेली आहे त्या ठिकाणी रस्ते कॉलनीतले रस्ते 10 फूट उंच झालेत, तरी रस्तेच मंजूर करतायत आणि त्यातून काढली जाते. ठीक आहे ना.
आता निवडणुका का लढतो ते थोडस मी पार्श्वभूमी सांगण्याचे. येस सर, येस सर, येस सर. आता राजकीय भूमिका आणि स्वबळावर लढण्याची भूमिका आमची आहे. असं मी नाही म्हणालो. प्रत्येक प्रभाग 4चा प्रभाग असतो. त्या प्रभागामध्ये माझा एक उमेदवार असला तर तो प्रभागातला उमेदवार झाला. 16 उमेदवार. मी असं बी नाही म्हणालो. काय ओपन मध्ये असू शकतात, महिला उमेदवार असू शकतात. त्यामुळं नक्की आकडा अजून म्हणजे आमचं अजून चालू आहे ना ते प्रोसिजर. 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे असतात. त्यामुळे लोक येतात एक 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 एक. हे पहा, भाजपा, राष्ट्रवादी, सेना, RPI यांच्या बरोबरीनं आम्ही महायुतीचं काम केलं. लोकसभेला असो विधानसभेला असो. परंतु आम्ही तुम्हाला बरोबर घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य होतं. आज 23 तारखेचा फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आणि मग अजूनपर्यंत आम्ही भेटतोय बोलतोय. परंतु आम्हाला शित बघा, लोकसभेत चर्चा करून आम्ही बारमेनं पाठिंबा दिला आणि आम्ही त्यांच्या संगणमताने राहिलो. विधानसभेला आम्ही तिन्ही मतदारसंघातल्या उमेदवारांना पाठिंबा दिला महायुतीचे म्हणून. जे पत्र आहे माझं, देवेंद्र फडणवीसांच्या हातात पत्र देऊन चिंचवड अण्णा बनसोडेंच्या कार्यालयाच्या पाठीमागे हॉटेल आहे तिथं जाऊन आजीदादांच्या उपस्थितीत पाठिंबा दिला. महेश लांडगेंच्या सेवेवर त्यांनाही पाठिंबा दिला. आम्ही पाठिंबा देऊन काम केलं. अपेक्षा सर्वांना असते, आशा सर्वांना असते. वेळेत आम्हाला विचारत नाहीत, बरोबर घेतलं. प्रत्येकाचा त्या ठिकाणी ज्यांचे आहेत. आणि मग मात्र आमच्या बाबतीत विचार होत नाही असं दिसल्यानंतर आम्ही मिटिंग घेऊन ठरवलं की आता आपण आपल्या कार्यकर्त्यांना तर न्याय देण्याच्या उद्देशाने आपले कार्यकर्ते लढू इच्छित असेल तर लढूयात म्हणून आम्ही स्वबळावर लढवण्याचा विचार अजूनही आमच्या त्यांच्या बरोबर चर्चा चालूच आहे, नाही असं नाही. परंतु जर त्यांनी आतापर्यंत